गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले व लेखिका दीपा देशमुख यांना जाहीर झाला आहे। थिंक ग्लोबल फाउंडेशनचा पहिला राज्यस्तरीय स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार 2016 सुप्रसिद्ध लेखक आणि मॅनेजमेंट गुरु अच्युत गोडबोले आणि लेखिका व समाजसेविका कार्यकर्ता दीपा देशमुख यांना जाहीर झाला आहे। तशी घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली। थिंक ग्लोबल फाउंडेशन हे एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यावरती वैश्विक विचार करण्यासाठी अनेकांना त्यामध्ये प्रेरित करेल, सगळ्यांना एका सूत्रात बांधेल असं एक ते व्यासपीठ आहे। या व्यासपीठाचं अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारलेली आहे। फाउंडेशनचा पहिलाच पुरस्कार यावर्षी आपण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करतोय। नगरचं भूषण असणारे स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर हे अत्यंत सशक्त अभिनेते होते आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं आणि याचा आम्हाला सगळ्यांना विशेष अभिमान आहे, नगरकडून गर्व देखील आहे। त्याच सदाशिव अमरापूरकरांच्या नावानं आम्ही या वर्षीपासून स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पुरस्काराची घोषणा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। या वर्षीचा पुरस्कार जो आहे त्याचे मानकरी हे सुप्रसिद्ध लेखक आणि मॅनेजमेंट गुरु अच्युत गोडबोले साहेब, त्याचबरोबर लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांना देण्याचा निर्णय फाउंडेशननी आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमताने घेतलेला आहे। अच्युत गोडबोले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की L&T इन्फोटेक, पटनी, सिंटेल यासारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या कंपन्यांचे ते जनरल मॅनेजर, CEO त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर राहिलेले आहेत। गेली 32 वर्ष त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांच्या परीने भरीव योगदानाचं काम केलेलं आहे। त्यांचं मेजॉरिटी काम हे इंग्लंड, अमेरिका आणि भारत या 3 देशांमध्ये राहिलेलं आहे। हा असा व्यक्ती की ज्यांनी 150 पेक्षा जास्त वेळेला जगभराचा प्रवास केलेला आहे। IIT मुंबई पवई येथून केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री त्यांनी घेतल्यानंतर शहाद्यातल्या आदिवासी चळवळीमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं। त्या ठिकाणी संघर्ष उभा राहत असताना आदिवासींच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांना 10 दिवसांचा तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा लागला, परंतु ते डगमगले नाही। त्यांनी सामाजिक क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, त्याचबरोबर आजचं हे साहित्याचं क्षेत्र असेल याच्यामध्ये अत्यंत दर्जेदार असं त्या ठिकाणी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। दीपा देशमुख यांनी 78 पेक्षा जास्त आदिवासी पाड्यांच्या इंटेरियर भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रसाराचं काम त्यांनी केलेलं आहे। महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून त्यांनी अपंगांसाठी केलेलं काम हे महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामामधलं एक मोठं भरीव असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे। अभयभंग आणि राणीभंग यांची जी निर्माणची चळवळ चालते युवकांच्या घडवण्याची, तर त्या चळवळीमध्ये देखील त्यांचं अनेक वर्षांपासून मोलाचं योगदान आहे आणि फाउंडेशनला विशेष आनंद आहे की या अशा प्रकारच्या मान्यवर व्यक्तींचा राज्यस्तरीय असणाऱ्या स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। नगरमध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी घडणं महत्त्वाचं आहे। फाउंडेशनचा देखील भविष्यात हा प्रयत्न असणार आहे आणि सातत्यानं दरवर्षी हा पुरस्कार फाउंडेशन देईल। या पुरस्काराचं स्वरूप हे 21,000 रुपये रक्कम रोख, त्याचबरोबर सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं आम्ही ठेवलेलं आहे। पुरस्काराच्या वितरणाची तारीख जी आहे ती आम्ही अजून निश्चित केलेली नाही, परंतु आम्ही सर्व पदाधिकारी आणि फाउंडेशनचे मार्गदर्शक आम्ही बसून एकत्रितपणे त्याचे नियोजन करू आणि ते देखील आपण नगरकरांपर्यंत पोहोचवू। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आमच्या फाउंडेशनचे मार्गदर्शक, शहराचे माजी मनपाचे अभियंते ND कुलकर्णी साहेब, सरगमप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष राम शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री मित्र म्हणून काम करणारे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे शहराच्या प्रश्नांवरती काम करणारे आमचे सहकारी ऋषिकेश आगरकर, त्याचबरोबर आमचे सहकारी इंजिनियर हर्षद शिंदे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय पाठक आणि इतर काही सगळे सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी संयुक्तपणे या पुरस्काराची घोषणा करताना विशेष आनंद या निमित्तानं होतोय। आता या वर्षीच आपण समितीने पुरस्कार दिले, पुढच्या वर्षीपासून आपण समिती यावर्षी पुरस्कारची निवड ही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने केली। त्यासाठी आम्ही काही निकष त्याचे निश्चित केले होते की नेमकं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठल्या क्षेत्रातलं आहे, त्याच्यामध्ये ते उल्लेखनीय स्वरूपाचं आहे का, त्याच्यातलं वैविध्य किंवा नाविन्य काय आहे। जसं मगाशी बोलताना मी म्हणालो की कला आणि विज्ञान यांच्या प्रसारासाठी या दोघांनी केलेलं कॅनव्हास आणि जिनियस लिखाण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पाश्चिमात्य देशांमध्ये कलेसाठी एक वेगळी प्रतिष्ठा आहे, त्याची वेगळी रुची तिथल्या नागरिकांमध्ये विकसित झालेली आहे, परंतु भारतीय वर्गामध्ये पाश्चिमात्य कलाकारांनी केलेल्या कलेचा प्रसार व्हावा, त्याच्यातनं नवीन रसिक किंवा त्याचे चाहते निर्माण व्हावे यासाठीचा प्रचार प्रसार जो आहे
त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञांच्या कार्याविषयीची माहिती मिळावी आणि त्याच्यामध्ये जे कुतूहल आहे विज्ञानाचं ते कुतूहलाला काहीतरी उत्तरं देता येईल यासाठी त्यांनी जिनियसचं जे लिखाण केलं आहे. तर या सगळ्याचे निकष लक्षात घेऊन आम्ही पुरस्काराची यावर्षी एकमतानं फाउंडेशननी निवड केली. परंतु इथून पुढच्या वर्षापासून समाजातले सामाजिक क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, उद्योग असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, चित्रपट नाट्य क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्या ठिकाणी त्यांची एकत्रित एक निवड समिती करून त्या निवड समितीने सुचवलेल्या व्यक्तींचा आम्ही पुरस्कारासाठी पुढच्या वर्षीपासून विचार करणार आहोत. आणि हा पुरस्कार राज्यस्तरीय असून दरवर्षी सातत्यपूर्णपणे नगर शहरामध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करून आम्ही अमरापूरकरांच्या नावानं हा पुरस्कार दरवर्षी देणार आहोत. आता फाउंडेशनची पुढील भूमिका काय? फाउंडेशन हे युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार असून शहरातील जे वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नावरती देखील फाउंडेशन काम करणार आहे. शहरामध्ये बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवरती एक सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला जर काही दिशा देता आली, त्यातल्या काही प्रश्नांची पाठपुरावा करून प्रत्यक्ष सोडवणूक करता आली तर त्या कामी फाउंडेशनचा प्रयत्न राहणार आहे. आज आपण पाहिलं की या ठिकाणी प्रशासन असेल, त्याच्यानंतर संगीत असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर इतर काही वेगवेगळ्या व्यासपीठावरती काम करणारी मंडळी असतील, ही मंडळी आज यामध्ये एकत्र आलेली आहेत आणि भविष्यात देखील सर्व प्रकारचे अभिनिवेश बाजूला ठेवून ज्या व्यक्तींना शहराच्या सामाजिक चळवळीमध्ये आणि शहराच्या विकासामध्ये योगदान देण्याची इच्छा आहे अशा सगळ्या समविचारी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बरोबर घेऊन फाउंडेशन आपलं काम या ठिकाणी शहरामध्ये करणार आहे. गोडबोले व देशमुख यांनी संयुक्तपणे कला व विज्ञान प्रसाराकरिता आपल्या लेखनामधून दिलेल्या विशेष योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. रोख ₹21,000 सन्मान चिन्ह व मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वर्गीय अमरापूरकर हे नगरचे भूषण होते. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे नाव व कार्य कायम स्मरणात राहावे व त्यांच्या नावे दिले जाणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करावे या हेतूने यावर्षीपासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. गोडबोले यांनी आजवर 20हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील बहुतांशी पुस्तकं अत्यंत लोकप्रिय असून उच्चांकी विक्रीचे अनेक विक्रम या पुस्तकांनी केले आहेत. गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या चित्र व शिल्पकलेवर आधारित कॅनव्हास आणि जगप्रसिद्ध वैज्ञानिकांवर आधारित जिनियस ही पुस्तके सध्या गाजत आहेत. देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील लिहिलेले तुमचे आमचे सुपरहिरो या पुस्तकांच्या मालिकेला देखील वाचकांनी मोठी पसंती दिली आहे. डॉक्टर बंग यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या निर्माणच्या युवा चळवळीतील महत्वपूर्ण योगदान, 78 दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन केलेले शिक्षणाचे काम, याचबरोबर नर्मदा बचाव आंदोलनातील सहभाग, महात्मा गांधी सेवा संघाच्या माध्यमातून अपंगांसाठी केलेले कार्य, शहरी झोपडपट्ट्यांमधील बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कौशल्य व व्यक्तिमत्व विकासासाठी केलेली कामे आदी सामाजिक कार्याची व लेखनातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन फाउंडेशनने देशमुख यांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे अध्यक्ष काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. लवकरच नगर शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य, नाट्य, शिक्षण व प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गोडबोले व देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितलं. प्रतिनिधी राजू बैरासह अमित मण्यार, NB